हॅलो गुड मॉर्निंग। तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आज सकाळी सकाळी मस्त स्वयंपाक चाललेला होता। तर इकडे आळूची वडी, कारलं, डांगर, गवाराच्या शेंगा असं सगळं तुम्हाला मेनू दिसतोय। तर तुम्हाला मेनू बघून कळलंच असेल की आज घरी काय कार्यक्रम आहे ते। तर इकडं कढीसाठी दही घेतलेलं होतं आणि इकडे आपली रशी पण मस्त तयार झालेली होती। तर आज आहे ना पितृपक्ष लागलेला आहे। तर पहिल्याच दिवशी आमच्या घरी पितृ असतात। तर त्याची तयारी आता इकडे चाललेली होती। आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो, आई, मी आणि अजून आम्हाला मदत कोण कोण आलेलं होतं ते बघा। सकाळी काय घेऊन आले, चला व्हिडिओची सुरुवात करा। हा गुड मॉर्निंग तर म्हणा ना सगळ्यांनी। हा सर्वांनी मस्त खव्याची खीर खायला या। हा सगळ्यांना म्हणा आता आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं 1 किलो खवा। हा आता व्हिडिओची सुरुवात करा। 5 लिटर दूध। अंशू पण आहे, अंशू खीर कर, अरुण अक्कासारखी खीर झाली पाहिजे। अरुण अक्कासारखी, ठीक आहे ठीक आहे। चला इकडे आई मस्त रशी करताय। 5 लिटर दूध। अंकिता वहिनी आणि साक्षी पण आले, लसूण सोलताय। खीर म्हणजे डायरेक्ट अरुण अक्कासारखी झाली तर तुम्हाला 100 मार्क देऊ, नाही झाले तर आखी खीर तुम्हालाच प्यायला लावू। काय झालं बाबड्याला? बाबडे उठलाय आताच। हवा भाजून घ्यायला लावला बरं का थोडा। इकडे दूध तापत ठेवलेलं होतं आणि मिस्टरांनी चांगलीच धमकी दिलेली होती आम्हाला की खीर चांगली झाली नाही तर बघा। त्यांच्या मस्त इकडं पोळ्या चालू आहे अंकिता वहिनी आणि साक्षीच्या। नाही ना तुमच्या पोळ्या झाल्या का? लाटा इथंच तळायचंय। इथंच तळू, मी मध्ये खीर करते। तळायचंच आहे, तळायला बाहेरच आणणार आहे। तुझं आणि कार्तिकीचं काय चाललंय? काय खेळताय तुम्ही? काय हो ओ बापरे, टेडी आणलंय आणि कार्तिकीचं लय मोठं टेडी ग। ए पण ती छोटी ना ग। कार्तिकीचं पण लय मोठं आहे ग। साक्षी आणि अंकिता वहिनी बाहेर मस्त पोळ्या करत होत्या। तर इकडे मी छान असे खिरीचे तांदूळ भाजून घेतलेले होते। तर थोडंसं तूप टाकून भाजलेले होते। तर व्हिडिओ काही शूट केला नव्हता त्याचा। आता ते दळून थंड पाण्यामध्ये असे मिक्स करून आता इकडे गरम पाणी ठेवलेलं होतं मी मोठ्या पातेल्यामध्ये। तर त्यामध्ये मी टाकलेले होते आणि आता ते हलवून घेत होते। तर त्याच्या गाठी होत्या ना, त्यामुळे मग सारखं हलवत राहायचं म्हणजे गाठी होती नाही त्याच्या आणि चिटका होत नाही। तर आता मी इकडे ना तांदूळ टाकल्यानंतर हलवून घेत होते, कारण की भात जसा शिजतो त्याचा जसा कधी कधी बघा गाळ होतो चिकट तांदूळ असले की, तसंच खिरीचं असतं, त्यामुळे त्याला सारखं हलवत राहावं लागतं। तर इकडे छान असे पाण्यातच तांदूळ शिजून घेतलेले होते मी आणि नंतर मग दूध टाकणार होते। तर पाण्यामध्ये छान असं शिजून घ्यायचं आहे आपलं भातासारखं। तर तुम्हाला दिसत असेल पहिले मी गरम पाणी ठेवलं होतं आणि त्यानंतर मग दळून टाकलेलं होतं तांदूळ वगैरे। तांदूळ टाकल्यानंतर आहे ना खीर अजिबात लागून द्यायची नाही, कंटिन्यू हलवत राहायचं, कारण की जर हलवली नाही तर खालून लगेच चिटकते आणि लागते। त्यामुळे मग खिरीची सगळं स्मेल बदलून जातो। त्यामुळे मग इकडे मी तुम्हाला दिसत असेल की कंटिन्यू हलवत होते, त्यामुळे एक पण गाठ झालेली नव्हती खिरीमध्ये। आता मी इकडे ना तूप थोडंसं गरम करून घेतलेलं होतं, त्यामध्ये आता किसलेलं खोबरं घालत होते। तर नारळही फोडून असं परतून टाकलं तुपामध्ये तर छान लागतं। तर दुसऱ्या गॅसवर आहे ना मी खीर उकळण्यासाठी ठेवलेली होती, त्यामध्ये दूध टाकून ठेवलेलं होतं आणि इकडे आता मी मस्त मसाला परतून घेत होते खिरीचा। तर खोबरं टाकलं, खोबरं थोडंसं लाल होऊन दिलं, त्यानंतर काजू, बदाम, चारोळे हे सगळं टाकून घेतलं, तेही थोडंसं परतून दिलं, थोडंसं तूप टाकलं आणि छान असं थोडंसं त्यांचा वास येईपर्यंत परतून दिलं।
ते घरामध्ये भाजत असताना खूप छान वास पसरतो सगळीकडेच आणि खूप छान वाटतं. तर आता इकडे खिरीची सगळी तयारी झालेली होती. मी गॅस बंद केला होता कारण की मग काजू पटकन लाल होऊन जातात ना, त्यामुळे. तर मनुके काही यामध्ये टाकलेले नव्हते. मनुके सगळा मसाला भाजून झाल्यानंतर ज्यावेळेस आपलं सगळं तयार होईल ना, त्यावेळेस कढईत टाकायच्या वेळेस म्हणजे पातेल्यात खीर टाकायच्या वेळेस मी मनुके इकडे टाकलेले होते बघा. आता तर मनुके ना थोडेच गरम करून घ्यायचे कारण की मग ते खूप जास्त फुगतात, त्यामुळे मग मी थोडेसेच गरम करून घेतलेले होते. आणि आता इकडे मी मसाला टाकलेला होता खिरीमध्ये. तर सगळा मसाला मस्त गरम करून मग टाकलेला होता. अजून खवा पण गरम करायचा होता. मसाला झाल्यानंतर मी इकडे लगेच खवा परतण्यासाठी घेतलेला होता आणि खवाही छान आपल्याला असा लालसर परतून द्यायचा आहे कारण की जास्त काही म्हणजे लाल करायचा नाही, नॉर्मल लाल याच्यात परतून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरच खवा परतायचा आहे. तर खवा आहे ना आता इकडे छान परतत टाकलेला होता दुसऱ्या गॅसवर. आता मिस्टरांनी ना इकडे मला सकाळी सकाळी खवा आणून दिलेला होता. तर इकडं मी आता तो आहे ना एका प्लेटमध्ये सोडून घेत होती कारण की मग मला परतण्यासाठी टाकायचं होतं ना, त्यामुळे. तर आता इकडे छान दोन्ही बॅगमधला खवा काढून घेतला. एक बॅगमधला तसाच ठेवलेला होता, तो ज्यांना उपवास त्यांच्यासाठी मी गरम करून दिलेला होता. आता हाही कढईमध्ये छान असा लालसर कलरवर गरम करून घ्यायचं होतं मला. तर मी आता इकडे ताटामध्ये सोडून घेतला एका. तो थोडासा हाताने असा मॅश करून म्हणजे थोडासा बारीक करून घेतला होता आणि मग त्यानंतर तो कढईमध्ये परतण्यासाठी टाकलेला होता मी. आता इकडे जायफळ वेलचीची छान अशी पावडर करून घेतलेली होती आणि तशीच न चाळता खिरीमध्ये टाकलेली होती. तर खूप छान खीर लागते जर चाळून टाकली तर. थोडंसं जे त्याच्यावरचे जे कण असतात ते सगळे. तर इकडे आपली खीर छानपैकी अशी मस्त झालेली होती बघा. तर अजून त्याच्यामध्ये खवा परततोय, तर खवा टाकायचं बाकी आहे. तर लवकरच खवा टाकते मी आता. इकडे वेलची पूड सगळं टाकलेलं होतं आणि खीर उकळण्याची वाट बघत होती कारण की खीर उकळली का उतू जाऊ शकत होती मोठ्या गॅसवर, त्यामुळे मला वाट बघावं लागली. तर आज माझा तुम्हाला आहे ना थोडंसं बोलणं चेंज वाटेल. तर माझं तोंड आलं आहे त्यामुळे तुम्हाला माझं बोलणं थोडंसं चेंज वाटेल, तर समजून घ्या प्लीज. काही चुकलं असेल तर माफ करा कारण की ऑप्शन नाही आहे, त्यामुळे मग व्हिडिओ एडिटच करावा लागतो आहे आणि मला जास्त बोलता येत नाही आहे तोंड आल्यामुळे. तर इकडे मस्त खवा वगैरे गरम केलेला होता आणि तो आता खिरीमध्ये टाकलेला होता. खवा खिरीमध्ये टाकल्यानंतर खूप छान असा स्मेल येत होता. त्यानंतर आहे ना थोडंसं दूध टाकलेलं होतं कारण की खीर जरा जास्त घट्ट वाटत होती ना, त्यामुळे नंतर परत मी थोडंसं दूध वाढवलेलं होतं खिरीमध्ये. आणि आता तुम्ही बघू शकता खूप छान मस्त खीर झालेली होती. तर सगळेजण खीर विचारत होते, तर सगळ्यांना खूप जास्त आवडली खीर. तर इकडे ना 3 वाट्या भरून मी साखर टाकलेली होती खिरीसाठी. तर साखर सगळं काही मापात झालेलं होतं. कशी चालू आहे आता मस्त इकडे पीठ कालवत आहे भाज्यांचं. खीर झाली आहे मग ते आता तळणार आहे बाहेर. कोरडईच राहिली, बाकी सर्व झालंय स्वयंपाक. हा काय लागतं कढई कोणती. तर ताईंचं पीठ वगैरे कालून झाल्यानंतर आहे ना त्या तळण्यासाठी बसल्या. तडसण त्या ताई इकडे सोडत होत्या आणि ताई आहे ना इकडे काढून घेत होत्या कोरड्या. तर छान अशा कोरड्या ना खूप बारीक आहे, तर छान दिसतात, खायला पण छान लागतात. तर इकडे मम्मी पण आलेली होती, अरुणाताई पण आलेल्या होत्या, आई यांच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चाललेल्या होत्या.
आणि ताई आणि संध्याताई दोघीही तळण्याचं काम करत होत्या. मी घरातलं आवरत होती तोपर्यंत, कारण की मलाही घरात काम होतं ना, त्यामुळे मीही घरातलं आवरत होती. इकडे चाणक्या पण लाटून झालेल्या होत्या आणि त्यानंतर आहे ना आता त्यांनी चाणक्या तळण्यासाठी घेतल्या तर खूप छान मऊ झालेल्या होत्या चाणक्या, कारण की मी नॉर्मल थोडीशी खिशी घेतलेली होती, त्यामुळे एकदम मऊ झालं, कोणालाच चावायला जास्त त्रास झाला नाही. आणि त्यानंतर इकडे आत्या पण आलेल्या होत्या. तर आत्या म्हणजे दादांच्या बहीण, त्याही आलेल्या होत्या. मी नैवेद्याची सगळी ताटे तयार केलेली होती. तर एक गच्चीवर म्हणजे घरावर ठेवताना तो, एक गाईला आणि एक फोटोजवळ असे 3 नैवेद्य भरलेले होते. तर दादा आणि आई आता इकडे नैवेद्य दाखवून घेत होते. पित्राच्या दिवशी ना गाईला नक्की अन्न द्यावा, तर आम्ही गाईचा पण आहे ना तयार करून ठेवलेलं होतं नैवेद्य. इकडे आपले गणपती बाप्पा पण छान दिसत आहे ना. आता इकडे यांचं वडे तळण्याचं काम चालू होतं. चाणक्या आणि कोडे तळून झालेली होती. आता दोघी जणी मस्त वडे तळत होत्या. तर उपास करूसाठी मस्त इकडे अंकिता वहिनी आणि मी मस्त ताट बनवत होते, कारण की उपास करूला ताट द्यायचं होतं आम्हाला आणि बाकीच्यांना पत्रवळ्या. तर इकडे सगळे बसलेली होती. आता चंदूभाऊ उपास करू म्हणून होते, तर तेही बसले. इकडे सगळेजण आलेले होते. आता साक्षीचे पप्पा, काका ते सगळे आलेले होते, रोहित भाऊ, कैलास मामा. आणि त्यानंतर त्यांची जेवणं झाल्यानंतर अंकिता वहिनी, मी आणि साक्षी आम्ही तिघी जेवण करायचे राहिलेलो होतो. तर आम्ही तिघीही बसलो, कारण की आम्हाला जेवायला पण उशीर झालेला होता. 2-2:30 वाजले होते. त्यानंतर आम्ही तिघी बसलो जेवण करायला. तर आमची जेवणं झाल्यानंतर ना साक्षीने आणि अंकिता वहिनीने मला पण कामाला मदत केली. आणि त्यानंतर सगळे पण इकडे मस्त बसलेली होती. दुपारची वेळ झालेली होती. आमचं काम आवरलं आणि आम्ही सगळे मस्त गप्पा मारत बसलो. ते काय माहिती तुम्ही सगळे कुठे निघाले? सुवर्ण ताईंचं घर बघायला. चला आले, चला ना बसा. बापरे, या अगं कॅसा पा तुमच्या अंशू तर डायरेक्ट भूताचे. तर आता आम्ही आलो होतो सुवर्णाताईंचं घर बघायला. तर खूप छान असं मस्त घराचं काम चालू आहे त्यांच्या. तर सगळेच जण आलेले होते, चंदा मावशी, भारता मावशी, मिस्टर, सगळे पण, प्रियंका, अरुणाताई, आम्ही सगळे पण आलेलो होतो. कोणत्या भीमच्या निवास चहा बनवलाय. खाली आल्यानंतर आहे ना ताईंनी सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला, तर मीही घेतला, सगळ्यांनी घेतला. आणि त्यानंतर राहुलच्या इकडे चाललेलं होतं काम. चला ताईन त्यांना सकाळी उपवास होता, आता मस्त जेवण करताय सगळे इकडे. ते उपवास होता, मी मस्त त्यांच्यासाठी गरम गरम वडे तळले. एकदम छान मस्त वडे झाले. छान झाले वडे, चांगले झाले ना. दीदी पण इकडे वडे खाते. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसं वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.